शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। महापालिकेची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून एका खासगी संस्थेशी पदभरती प्रक्रिया राबवण्याचा करार झाला आहे। मात्र आता आस्थापना खर्चाचे कारण पुढे देत महापालिकेने महत्त्वाची पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे। 134 पैकी आता फक्त 45 पदे भरण्यात येणार आहे। बिंदू नामावलीसाठी प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तालयाकडे पाठवण्यात आला आहे। महापालिकेत प्रत्येक विभागात कर्मचाऱ्यांची वानवा आहे, त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडतो, तर अनेक विभागात तात्पुरत्या स्वरूपात पदे भरण्यात आली आहे। शहरातील वाडिया पार्क मैदानात पहिल्यांदाच 67वी राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी स्पर्धा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे। सोमवारी सकाळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मैदानाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे। तसेच कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाचे निमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन देण्यात आली आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात आमदार जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक झाली, त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली। महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये व जन्म मृत्यू विभागात नागरिकांना आवश्यक सेवा व सुविधा सुरळीतपणे उपलब्ध राहतील या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले होते। त्यानुसार प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांनी कार्यभार स्वीकारताच आरोग्य केंद्र व जन्म मृत्यू विभागात अचानक पाहणी करून कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली। आयुक्त यशवंत डांगे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे। त्यांच्या पदाचा कार्यभार डॉक्टर राजूरकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे। विवाहितेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ करून त्यांना घराबाहेर हाकलून दिल्याची घटना समोर आली आहे। सध्या सारसनगर सोलापूर रस्ता परिसरातील कानाडे मळ्यात राहत असलेल्या पीडित विवाहितेने या प्रकरणी भिंगरकॅम्प पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अक्षय बाळासाहेब शिंगवान, संगीता बाळासाहेब शिंगवान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे। शहरातून 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी व भिंगार उपनगरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञातांनी फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत। या प्रकरणी पीडितांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली आहे। तोफखाना पोलीस व भिंगरकॅम्प पोलीस ठाण्यात अपहरणाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे। मूळ नेवासा तालुक्यातील एका गावातील रहिवासी व सध्या अहिल्यानगर शहरात राहत असलेल्या व्यक्तींच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस मुलींचा शोध घेत आहे। शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।